तर आज आपण निघालोय महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. जाता जाता फोटोशूटसाठी लोकेशन एकच नंबर भेटलं होतं आपल्याला, आणि ते म्हणजे आपल्या तेरचा डॅम. फोटोशूट काढून थोडस पुढे जाऊन एक अशी मैत्री पाहायला मिळते, आणि काही अशी मैत्री असते की थोडस काही प्रॉब्लेम झाला मैत्रीत की लगेच आंधळतात. मंदिरापाशी आल्यानंतर गाड्यांची जेवढी गर्दी आहे म्हणल्यावर माणसांची तर किती गर्दी असणार. एवढी गाड्यांची गर्दी पाहून आपले मित्र तर काय हापूनच गेले, आणि पुढे येऊन बघतो तर काय माणसाची पण तेवढीच गर्दी होती. आणि हे महाद्वार पाहून आपलं मन तर प्रसन्नच झालं. मित्रांनो, माझ्या मित्रांनी जेव्हा ही मशीन पाहिली तेव्हा तो चकितच झाला. चेकिंग तर झाल्यानंतर लगेच गेलो आपण पुढे गेल्यानंतर लगेच गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आणि गणपती बाप्पाचं मंदिर तर खूपच जुनं आहे. आणि बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर लगेच पुढे पण सिक्युरिटी गार्ड चेकिंगलाच थांबले होते डबल एकदा. इथली तर चेकिंग झाली होती, समोरून एकदा बघा मंदिराचा लुक कसा वाटतो इथे. मग आपण आलो मंदिराकडे. खाली येऊन बघतो तर काही तेवढीच गर्दी होती माणसाची. मग आपले दर्शन तर झाले होते. मग काय म्हणलं, चला आता हॉटेल भागीरथीकडे जाऊया. हॉटेल भागीरथीकडे जाताना आपल्या गाडीचं तुटलं रेसचं वायरच. मग काही जुगाड केला, आणि जुगाडनं गेला कसं तरी हॉटेल भाग्यश्री पोहोचतो. हॉटेल भाग्यश्रीच्या अलीकडेच आंबादास पण आहे. आंबादासला तर माझा भाऊ तर काय हक्कच मार लागला डायरेक्ट त्याला. आता म्हणलं आंबादास याला मारल्याशिवाय राहत नाही. आणि हे बघा जुनं भाग्यश्री हॉटेल. जुनं भाग्यश्री हॉटेल हे होतं, आणि हे आहे नवीन भाग्यश्री. मालकाने तर काय बाहेर मिरच्याच वाळू घातल्या होत्या, आणि हे 2 नमुने पण मी घेऊन आलतो. मालकाची गाडी पण इथं होती, आणि मालक पण बसले होते समोरच. मग काय चला म्हणलं मालक फोटो काढायला आपण जाऊ. मालक बी लगेच म्हणले, अरे दादा एक इकडे फोटो काढू. मालकासोबत फोटो काढले झाल्यानंतर मग काय आपण निघालो कळमला. आता भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये.